तशी तर मुलांना रोज सकाळी मी भाजी-पोळीच टिफिनला देते आणि सकाळी नाश्ता करून पण पाठवते. पण मुलं संध्याकाळी 4 वाजता स्कूलमधून घरी आले ना, की त्यांना खूप भूक लागलेली असते आणि परत तीच भाजी-पोळी खायला दिली ना, की खूप चिडचिड करतात. तर त्यामुळे असं काहीतरी स्पेशल त्यांना करून दिलं, की मग आवडी-आवडीने खातात. तसं तर रोज नाही, पण महिन्यातून 1-2 वेळेस मी अशी त्यांना मॅगी, पास्ता वगैरे बनवून देते. तर तशी तर आता ही अशी सुक्की मॅगी त्यांना आवडायला लागली आहे. तर दोघांनाही अशी मॅगी मी बनवून दिलेली होती. दोघांनीही नाश्ता केलेला होता. विमानला मात्र नाश्ता करता करता टी व्ही बघायचा असतो, पण आमच्याकडे सतत लाईट जात असते. तर त्यामुळे फोनवरच कार्टून बघत होता. तर दोघांचाही नाश्ता झाल्याच्या नंतर छान गच्चीवर आलेलो होतो आणि हे असं छान वातावरण पण झालेलं होतं. तर झाडाला खूप साऱ्या पपया आलेल्या होत्या, त्याही तोडून आणलेल्या होत्या. तसं तर एकच झाड आहे, पण इतक्या साऱ्या पपया येतात त्याला आणि वर्षभर कंटिन्यू पपया ह्या येतच असतात आणि खायला पण इतक्या गोड लागतात. तसं तर खुशी आणि मैथिली यांना दोघींनाही पपया खूप आवडतात आणि माझा जो भाचा आहे स्वराज, तर त्याला पण ही पपई खूप आवडते. तर आंबा समजूनच पपई खातोय, तर आवडी-आवडीने खातात. पण एवढ्यात आमचा नाशिकला चक्करच नाही आहे, तर त्यामुळे त्यांना पपया आम्हाला देता येत नाही आहे. आणि खूप साऱ्या पपया ज्या आहेत ना, त्या पिकलेल्या निघालेल्या होत्या आणि अर्ध्या ज्या आहेत त्या एवढ्या 3-4 दिवसांमध्ये लगेचच पिकून जातील. तर खाता खावत नाही मुलांना, पण आम्ही काय करतो मग आजूबाजूला जे लहान मुलं आहेत, तर शेजारी देऊन टाकतो आणि जेवढ्या खाता येईल तेवढा खातो. तर असं हे सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला भाजीपाला पण आणायचा होता आणि दळण केलेलं होतं, दळून पण आणायचं होतं. तर तशी तर मी दळायला डायरेक्टली गावात येते. तर दळण न दळेपर्यंत आम्ही भाजीपाला पण घेऊन आलेलो होतो आणि फ्रेश पालकाची भाजी भेटलेली होती. त्यामुळे आज हे असं छान पालक पनीर बनवलेलं होतं, कारण बऱ्याच दिवसांपासून बनवलेलं नाही आहे. तर याची रेसिपी मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, हवी असल्यास नक्की बघाल. तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये हे असं आम्ही छान जीरा राईस बनवलेला होता आणि पालक पनीर. तर खूप छान झालेली होती भाजी, मुलांनाही खूप आवडलेली होती. आणि ह्या वेळेस मी पालक पनीरमध्ये थोडेसे काजू पण घेतलेले होते आणि बदाम जे आहेत ना ते ग्रेव्हीमध्ये टाकलेले होते, तर त्यामुळे आणखीनच भाजी छान लागत होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया परत. बाय.